मम्मी, आज काय बनवते तू? आज का पालक आणि मटारच्या पुऱ्या तुम्हाला खायच्या आहे ना? हो. आज तेच म्हटलं चला तुमच्या आवडीचं बनवू. त्याच्याकरता मग हे बघ पालक टाकलाय मी पहिला. सगळ्यात पहिलं तर पालक हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय 2-3 पाण्याने. आणि आता हा गरम पाण्यात थोडंसं हे करून घ्यायचं आहे नाही का. मग त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. असं कोरडा काढून घ्यायचा नाही थोडं आणि मग त्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला. आणि हे बघ इकडे गॅसवर मटर पण टाकले गरम पाण्यात. ते पण थोडे गरम पाण्यात हे करून घ्यायचे वाफवून असे नाही का थोडे शिजून. आणि ते इथलं पण पाणी काढून घ्यायचं आणि ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर मग रोज रोज तुमच्या आवडीचं बनतंय सध्या, हो की नाही? हो. एक दिवस व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, सँडविच. आता सध्या मटरचं सीझन आहे. मटरची भाजी केली का तुम्ही खाती नाही, बरोबर की नाही? हो. म्हणून मला हे सगळे वेगवेगळे पदार्थ करायला लागतात. म्हटले कटलेट करू मटर पालकचे, नाहीतर मग मटर पालकची पुरी करू. असं चाललंय दोन्हीपैकी काहीतरी डोकं लावते. थोडी थोडी रेसिपी वेगळी आहे त्याची. बघू आता काय बनते. बनवलं का दाखवू आपण परत पुरी. हे बघ हे सगळं साहित्य घेतलं आहे ना, हे आता मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायची. बघ पालक मी तळून घेतली पण मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि हे बघ हे मी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकते. बाकी थोडीशी जिरा पावडर टाकणार आहे, धना जिरा पावडर. थोडीशी धना जिरा पावडर, थोडीशी हळद. आणि आपण हे सगळं बारीक केलेलं टाकणार आहे. अशा पद्धतीने छानपैकी आपलं पीठ तयार झालंय. आता आपण याच्यापासून कोणता प्रकार तयार होतोय तो बघू आणि तुम्हाला दाखवू काय तयार झालंय, कसं छान वेगवेगळे त्याच्या प्रकार. पोळ्या पण करू शकतो, पुरी पण करू शकतो. म्हणजे पोळ्या पण करता येतील आणि पुऱ्या पण करता येतील. कटलेट नाही होणार आता, कारण की गव्हाचं पीठ घेतलं ना. कटलेटला गव्हाचं पीठ नाही नाही. आणि त्याच्यात ब्रेड पण टाकायला लागतो. हां, क्रिस्पी होण्यासाठी. ती रेसिपी थोडीशी वेगळी आहे ना. तर चला आता तयार झालं का दाखवतो तुम्हाला. तर बघा आता आपलं छानपैकी पीठ मळून झालं. पीठ थोडा वेळ भिजून दिलं आणि आता छान अशी नाही का पोळी लाटून घेतलेली. आणि त्या पोळीपासून आता आपण अशा छोट्या छोट्या छान गोल गोल आकाराच्या पुऱ्या बनवणार आहे. आणि मग त्या पुऱ्या आपण तळून घेऊ. आणि आता सगळ्या मुलांना म्हटले मी पुऱ्या तळते, तुम्ही गरम गरम जेवण करून घ्या. तर चला बघा पुढे. मुलांना प्रत्येक पदार्थ खाऊ घालायचं म्हटलं ना की त्याच्याकरता आपल्यालाच खूप जास्त तयारी करावी लागते. आणि असं पदार्थ करण्यासाठी वेळ जास्त लागतो. पण चला, ज्या नाही का सीझनला जे येतं ते मुलांना नक्कीच खाऊ घातलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत पडली तर चालतेच आहे. हा प्रत्येक आईचा प्रयत्नच असतो. तर चला बाकी काही नाही. हे बघा छान आपली मस्त अशी पालक आणि मटारची पुरी तयार झालेली आहे. त्याला जोडी आता भाजी काय करावी, मग मी थोडी शेवभाजी केली, ड्राय अशी मस्त शेवभाजी. पालक मटारची पुरी आहे, सोबत शेंगदाण्याची चटणी आहे आणि सकाळी केलेला गाजरचा हलवा आहे मस्त स्वीट म्हणून. अशी छानपैकी प्लेट तयार झालेली. आता गरम गरम मुलांना जेवायला देते आणि इकडे माझं पुऱ्या तळायचं काम चालूच आहे. तर चला, तुम्हाला कशी वाटते आमची ही रेसिपी, म्हणजे कसं बनलंय की नाही ते कमेंट करून सांगा नक्कीच. व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.